महाभारत वसूच्या श्रापाबद्दल या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत. 8 वसू म्हणजे अनला, अनिला, सोम, आहास, धारा, ध्रुव, प्रत्युषा आणि प्रभास या 8 देवता एकत्रितपणे ते मात्र निसर्गाच्या घटकांचे प्रतिनिधित्व करतात. एकदा प्रभासच्या पत्नीने तिच्या पतीला ऋषी वशिष्ठी गाय मिळवून देण्यासाठी राजी केले. प्रभास सुरुवातीला ब्राह्मणाकडून काहीही मागायला तयार नव्हते, परंतु पुरुषाच्या पत्नीबद्दलच्या नेहमीच्या कमकुवतपणामुळे तो तिच्यावर साठी गाय चोरण्यास तयार झाला. आपल्या 7 भावांच्या मदतीने 8 वसूंनी वशिष्ठ गाय प्रभासच्या पत्नीसाठी काढून घेतली. ऋषी वशिष्ठ यांनी त्यांच्या तपस्वी शक्तीद्वारे हे शोधून काढले की चोरी ही वसूची कृती होती. त्याने पृथ्वीवर नश्वर म्हणून जन्मलेल्या 8 वसूंना शाप दिला आणि सर्व मनुष्यांप्रमाणे वेदना सहन करा. 8 वसूंनी ऋषी वशिष्ठकडे दयेची याचना केली, पण शाप परत घेता आला नाही. ते सर्वोत्तम सुधारित केले जाऊ शकते. ऋषी वशिष्ठ यांनी 7 वसूंना थोडासा दिलासा दिला की त्यांचे पृथ्वीवरील आयुष्य कमी असेल आणि त्यानंतरचे ते स्वर्गात जाऊ शकतील. पण 8वा वसू प्रभास, ज्याने इतर 7 जणांना आपल्या पत्नीबद्दलच्या हव्यासापोटी गाय चोरण्यास प्रवृत्त केले, त्या 7ही वसूंच्या हिशोबाने त्यांचे दुःख भोगावे लागेल. ज्याने आपल्या पत्नीच्या हव्यासापोटी गुन्हा केला त्याला स्त्रीचे सुख कधीच मिळणार नाही. पत्नी आणि मुले नसतानाही तो आपले संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबाची सेवा करण्यासाठी धडपडत घालवेल आणि शेवटी तो एका स्त्रीच्या हातून मरेल, कारण स्त्रीच्या त्याच्या इच्छेने त्याला गुन्हेगार बनवले. त्यानंतर 8 वसू सर्व प्राण्यांच्या मातेकडे गंगा यांच्याकडे गेले आणि त्यांना पृथ्वीवरील त्यांचा मुकाम कमी ठेवण्यास मदत केली. गंगा, ज्याला ब्रह्मदेवाने पृथ्वीवर नश्वर म्हणून दुःख भोगण्याचा शाप दिला होता, तिने त्यांना वचन दिले होते की ती त्यांना स्वतःच्या गर्भातून जन्म देईल आणि त्यांचा जन्म होईल त्या क्षणी त्यांना शापातून मुक्त करण्यासाठी गंगेच्या पाण्यात बुडवेल. गंगेने 7 वसूंना त्यांच्या जन्मानंतर लगेच बुडवले, परंतु ऋषी वशिष्ठाचा श्वास सत्यात उतरला जेव्हा ती प्रभासला बुडवणार होती आणि तिला शंतनूने थांबवले. प्रभासच देवव्रत म्हणून वाढला, नंतर भीष्म म्हणून ओळखला गेला आणि नंतर सर्व भविष्यवाणी खरी ठरली. थँक्स फॉर लिसनिंग. पुढचा अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.